मला फक्त दाखवतो कोण आहे काय सुभाषराव काय करताय आतमध्ये पट्ट का तुम्हाला प्रतिष्ठित म्हणून घेता असे दुसऱ्याची गमत करता ना तुम्ही सुभाषराव तुम्हाला त्यातच मारून द्यायला पाहिजे होतं मी बाहेर काढतो तर माझ्या ठिकठीक करताय काय सरळ सांगा ना बघून ना तंटमुक्त अध्यक्ष मी म्हणून तसल्या पदाची काय टिमकी रंग अध्यक्षांना मी भाषण देतो मला नका सांगू देशाचं भाषण पद झाले मारायचा विचार आहे का तुमचा सुभाषराव ही काय उद्योग केला मला मी आता हिसका दाखवे ना अनुभव बायकोला बस घालणं म्हणून बायकोच्या बायका लाडक्यान 2 पाय मोडक्याचा आणि जिथे 15 अडीच लपतय बायकोची धमकी देणारे मला माझं असं वाटत जायचं नाही ना मी सांगतो काय करतात काय माझ्या खुशाल मी गावचा पाटील का ह्यांच्या घराचा पाटील आहे एक दिवस खारं नाही माझं मुलाची सासूची भांडणं सोळाची भांडणं नवऱ्याची भांडणं सारखी चालूच आहे तुझं तुझ्या चुकीने ही संस्कार केले का आमच्या गावाचा पैलवान आहे म्हणून सांगतो चालू केला पाटील काय झाले सांगा तरी कुणी टाकलं आम्हाला काय माहिती तेव्हा घरी की तुझ्या देता गाय दिवसा ढावल्या कुठे गेला हौशे का म्हणजे तुमच्या नवऱ्याला काय दुसऱ्याला भांडण करायला सोडलं काय गावात सरपंच झाले होत नव्हता निवडून येत नव्हता आम्ही प्रचार केला म्हणजे बोळा बाबडा दिसतोय गाड्याला सरपंच करावं आणि तो माणूस गुरगुड्या करतोय अक्षरशः असं मोठा बॉक्स आणला माझ्यावर टाकला त्या संजय दोघांनी समजून सांगा नाही तर मी पेटेला हानी उघडा करून तुम्ही बघितली का टाकताना तिथं कोणच नव्हतं वर्ण लाटा घालते ती ही पद्धत आहे का मी काय म्हणलं कायदा हातात घ्यायला नको नाही तर मी अक्षरशः तिथं ना सोडली असती टाकीला बांधून जोडली असती इथं काल वखर बसला हा मी थोडा म्हणतो निघून आलो वहिनी ह्यांनी ह्या माणसाने काय केलं माहितीये का माझ्या अंगावर मोठं खोकं टाकलं आणि मला मारलंय पटतं का माहितीये का कुणी टाकलंय की नक्की नाही मला टाकले सुभाषराव माझ्या अंगावर सरपंचांनी सांगितलं मला माहित नाही पण माझ्या अंगावर तुम्ही टाकलं मारलंय हे बघा रामबा मला बोलायला लावलं का सांगतो मी सरपंचावर तर नावच घ्यायचं नाही अजिबात आमच्या वहिनी समजून सांगा त्यांना समजून सांगा काय लावताय माझा नवरा हाय गोळा म्हणून उठायचं सुटायचं कुणी बी भांडा यायचं मला एकट्या बायला बघून तुम्हाला वाटतं तुमचा नवरा आहे बोळा आणि त्याचा नको तिथं आहे डोळा मी डोळाच काढीन तुमच्या अंगावर कधी खोकं टाकलं त्यांनी मी माझ्या अंगावर टाकलंय सुभाषराव तुम्हाला माहित नाही म्हणून तर मी ही सांगायला आलोय भांडण नको मी कायदा हातात घेणारा माणूस नाही तर अक्षरशः मी टाकीला बांधून हानी तुम्हाला बी त्यांना बी हानावर सरपंचाला कुणी बघू कोण हाणता मी बघतोच कोण त्यांना हात लावतो सरपंचाला आणा की हाणायतून हाणायचं बघायचं इथं सरपंच बायला बांधता का अरे पट्ट्या बरोबर भांडा ना काय समजता तुम्ही स्वतःला नवऱ्याला वाळू का लावली मी ह्यांच्या नवऱ्याबद्दल तक्रार सांगायला तुम्ही का तोंड थोपत नाही मी अक्षरशः उचलून फेकी ना मग माझा त्या गणाला काय वळे लावले तुम्ही काय वळे लावले गणाला काय झालं माझ्या अंगात चादर काय टाकतो मागे काय पळतो अरे तुला काय बोलतो हाय का तिघा तुम्ही तुमच्या तरी तिघा तुम्ही गणाला आमच्या आंबऱ्या आला होता आंबऱ्या का बोबऱ्या माझ्या अंगावर खोकं ह्यांनी टाकलं मला मारलंय हे म्हणतात सरपंचाने माझ्या अंगावर खोकं टाकलं ही तुमचा तुम्ही बघा तुमच्या गणानं माझ्या अंगावर चादर टाकली आलं का लक्षात मारला मला पाटील अहो तुम्ही गप्पा त्याला ओळख लावा अगोदर पुतण्याला आणि इथं साधू पर्यंत गप्पा मारा माझं तर डोकं अक्षरशः आऊट झालंय माझ्या अंगावर सरपंचानी संजयने खोकं टाकलं मला लाता घातल्या माझ्या अंगावर तुमच्या अंगावर सगळ्यांच्याच राहू द्या तुम्ही तंटामुक्तीचा अध्यक्ष ही इंटरनॅशनल पुढारी आणि म्हणे हे गावचं पाटील आणि एकट्या बाईला मी तिघ भांडायला आलाय हाय का मी तुमचा तरी काय चाललंय त्याचा कुठं भांडलो वहिनी तुम्हाला कुठं भांडलो चला सरपंच मी तुम्हाला एक शब्द बोला मी बोलायला
आय एम सॉरी धचा होण्यापेक्षा आम्ही जातो नाही, निघा निघा कोण किती क्षण अख्या निघा, चालायला गावाला लागलं. निघायचं. लगेच